का तुम्ही तयार आहात परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी? यस. प्रभू आज आपल्या सगळ्यांशी, मला आणि तुम्हा सगळ्यांना तो बोलणार आहे. असं नाही होत की वचन सांगणाऱ्याला फक्त त्याची सेवा तुम्हालाच होईल. ते बोलणाऱ्याला देखील ते आशीर्वादाचं कारण असतं. तो आम्हालाही बोलत असतो, तो तुम्हालाही बोलत असतो. त्यामुळे परमेश्वर ज्यावेळेस बोलतो, आपण निश्चित आपलं अंतःकरणरूपी नाही का जमीन रेडी ठेवू. त्याचं वचन हे कधीच विफल होऊन परत जात नाही. का तुम्ही याच्यावर विश्वास ठेवताय? सुंदर अशा वातावरणामध्ये आपण आज पवित्र आत्मा आपल्याशी काय बोलू इच्छिते आपण पाहणार आहोत. आपण काढूयात दुसरे राजे 2 अध्याय 23 आणि 24 वचन. 2 Kings chapter 2 verse 23 and 24. कोणीतरी इंग्लिशमध्ये पण काढून ठेवा, कारण काही ट्रान्सलेशनमध्ये शब्द वेगळे आहेत. 2 राजे 2 अध्याय 23 आणि 24. तो तेथून वरती बेथेलकडे चालला. तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, अरे टकल्या, चालता हो. त्याने मागे वळून त्याचकडे पाहिले व परमेश्वराचे नाम घेऊन त्यास शाप दिला. तेव्हा वनातून 2 अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यातल्या 42 पोरास फाडून टाकले. तो तेथून निघून कर्मेल पर्वताकडे आला आणि तेथून शोम्रोनास माघारी गेला. या आपण प्रार्थना करू. प्रभू येशूच्या महान नावामध्ये आबा पिता, या वचनाकडून तू आम्हाला आज बोध कर परमेश्वरा. आमच्या जीवनामध्ये जे आम्हाला बदल करायला हवे, जसं तुला हवं आहे तसं जगण्यासाठी देखील आम्हाला तू बोध कर, सद्बोध कर, आमच्यामध्ये सुधारणूक आण. येशूच्या महान नावामध्ये प्रार्थना विनंती करतो म्हणून ऐक बाप्पा. आमेन. या आपण एकदा जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी वाजव्यात. परमेश्वरासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण तुमच्या शरीराला काही जरी वाटत असेल तर तुमचा आत्मा मात्र इथं उपस्थित असलेला सर्व समर्थ देवाशी जुडलेला आहे आणि त्याचा संवाद त्याच्याशी सुरू आहे. इथे एक शास्त्रभाग असा आहे की अलिशा, जो महान संदेष्टा एलियाचा शिष्य, एका ठिकाणी आलेला आहे, यरीहोच्या ठिकाणी, आणि मग तिथून तो आता बेथेलाच जायचं निघालेला आहे. आणि जस्ट यरीहे टू बेथेल या प्रवासाला जायला निघतो की तिथे त्याला एक ग्रुप समोर येतो आहे आणि ते आलेला ग्रुप त्याला म्हणतात, हे टकल्या, निघ इथून, कल्टी मार, वर जा. याच भाषेत, हे काहीच नाही, ह्याच्यावर भयंकर त्याला चिडवलेलं आहे. जा ना, तुझ्या बापाकडे जा, म्हणजे तुझ्याला बाप मानतो एलिया, जा त्याच्याकडे जा, तू स्वर्गात मर ना, इथं कशाला खपायला आलास. इथपर्यंतची खालच्या लेवलची भाषा त्या ग्रुपने वापरलेली आहे. ॲक्च्युली तुम्हाला वाटतं की मग इथं पोरं म्हटलेली आहेत. तुम्हाला हे पण समजायला पाहिजे की इथं जर 42 मुलांना फाडलं आहे, एवढी 42 लहान लेकरं फिरत नसतात. लक्षात येतं आहे? लॉजिक वापरून बघायचं. 42 50-60 मुलं कुठले पण आईवडील असं सोडत नाहीत, हां चला जंगलाच्या किनारी फिरायला निघा म्हणून. असं काही झालेलं नाही आहे. ट्रान्सलेशनमध्ये ज्यावेळेस फरक पडतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की हा काय भयंकर प्रकार आहे, यांनी याला चिडवलं, आणि मग आपण सांगून जातो की एवढं काय चिडायला झालं की ज्याच्यामुळं 42 लोकांना त्या अस्वलांनी फाडावं, असा काय शाप द्यायचा हो, ही काय पद्धत झाली का? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, ती लहान लेकरं नव्हती. यरीहो टू बेथेल हा काही महिलांचा प्रवास होता. एवढं ते बेथेलवरनं निघून प्रवास करायला ती लहान लेकरं नव्हती. त्यामुळे ट्रान्सलेशनमध्ये फरक झालेला आहे. काही मराठी ट्रान्सलेशनमध्ये चालता हो नये, सरळ सरळ वर जा म्हटलेलं आहे त्याला. असं इंग्लिश ट्रान्सलेशन आपण वाचूयात. कोणी काढलं असेल तर वाचा, माईक द्या त्यांना. हां ना, इथं आहे. येस, आता नीट ऐका. Then he went from there to Bethel, and as he was going up the road, some youths came from the city and mocked him. And said to him, "Go up, you bald head, go up, you bald head." So he turned around and looked at them and pronounced a curse on them. Yes. In the name of the Lord. And 2 female deer came out of the woods and mauled 42 youths. येस, इथे यूथ म्हटलेलं आहे. तर जे ट्रान्सलेशन ॲक्च्युली वापरलेलं आहे
ते आपण बघूयात की नेमकं काय तो शब्द हिब्रू भाषेत मूळ बायबलमध्ये काय लिहिलेला आहे, तो आहे नार. नार हा शब्द त्या लेकरांसाठी वापरलेला आहे. ती लेकरे किती सोज्वळ आहेत आपण बघूयात. तर नार हा शब्द ज्यावेळेस वापरला गेला त्याचे किती डेफिनेशन होतात बघा. अ बॉय, अ लॅड, सर्वंट, यूथ, रिटेनर. अ बॉय, लॅड, यूथ आणि सर्वंट आणि रिटेनर. लक्षात येते. आणि KJVमध्ये जवळजवळ 238 वेळा हे शब्द आपल्याला पाहायला मिळतो नारपासून आलेला, ज्याला ज्या त्या व्हर्जनमधल्या एडिशनमध्ये रायटिंग करत असताना संबंधितांनी त्यांना वाटलं यंगमॅन घ्यायचं, यंगमॅन घेतलं. काही जणांनी सर्वंट घेतलं, काही एडिशनमध्ये सर्वंट घेतलेलं आहे, कोणी लॅड घेतलेलं आहे, पण मॅक्स वापरलेलं आहे यंगमॅनसाठी. कुठल्या लोकांसाठी? तरुण. ते तरुण होते, सर्वंट होते. कोणाचे सर्वंट होते? आता आपलं यावे देवाचा जर सर्वंट असले असते तर ते असे चिडवले असते का? कारण त्यांना माहीत होतं की आपण कोणाला चिडवत आहोत. दे नो व्हेरी वेल. ते व्यवस्थितरित्या त्यांना माहीत होतं की महान यावे देवाचा सेवक, ज्यांनी सृष्टी निर्माण केली, ज्याने अखिल विश्व निर्माण केला, त्या विश्वाच्या निर्माणकर्त्याचा हा महान सेवक आपल्या समोर आहे हे त्यांना ज्ञात होतं. ते सेवक होते, पण यावे देवाचे सेवक नव्हते. तर लक्षात घ्या, क्लोज इट. हे अर्थ आहे. तर त्या लोकांनी, हा जो ग्रुप होता, तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्यावेळेस फिरायला जायचे त्यावेळेस आपण बघतो येशूच्या काळात, हे तर आधी जुना काळ आहे अजून, येशूच्या काळात फिरायला गेल्यानंतर आपण तलवार, पेत्र बघतो आपण तलवार बाळगतोय संरक्षणासाठी, कारण जंगलातून प्रवास करावा लागतो, कधी कशाची गरज लागेल सांगता येत नाही. तर हत्यारं बाळगणं हा त्या काळचे एक संरक्षणाचा भाग म्हणून बाळगत होते. हा तर टवाळ ग्रुप होता. यांच्याकडे सोटे नाही का, बंदुका नव्हत्या बरं आहे, त्यांच्याकडे काय काय हत्यारे होती, तलवार, सुरे, भाले माहीत नाही आपल्याला, पण अगदी डॅशिंग, अगदी नाही का त्रासदायक अशी ही मुलं होती. कारण त्यांच्या वागणुकीवरून आपल्याला कळतं आहे हे बाल देवताचे सेवक होते. कोण होते? बाल देवताचे. आणि अलिशा चालला होता ज्या बेथेलाचा अर्थच होतो हाऊस ऑफ गॉड, देवाचं घर. त्या देवाच्या घराला आज बाल देवतेचे मूर्तीपूजेचे स्थान म्हणून ओळखलं चाललं होतं. हा गोंधळ याराबामाने केला होता. लक्षात येते. आणि आपल्याला हिस्ट्री माहीत आहे की एलियाने काही काळापूर्वीच कर्मेल डोंगरावर याच बालदेवताची 450 याजकांना वधलं होतं. आपण तो चमत्कार माहीत आहे की त्या वेदीवर पाणी टाकून सुद्धा परमेश्वराची अग्नी म्हणजे ओढून आणणारा हा सेवक महान एलिया, ग्रेट मॅन ऑफ गॉड. त्याचं नाव घेतलं तरी बाल काय सगळ्या आशरा मूर्तीचे याजक देईल थरथर कापायचा. हा डेंजरेबल काम, खतरनाक माणूस आहे. तेवढी दहशत त्या एलियाची होती, कारण तो खराखुरा भक्त होता परमेश्वराचा. तो बोलला की अग्नी उतरून यायची. आज जर असं काही पर्सिक्युशन कुठं झालं, काहीतरी झालं, तर असा अद्भुत चमत्कार करण्याची ताकद आज आहे का कोणामध्ये? समोर उभारलेल्या मॉबला असं म्हणू शकतो का, हे परमेश्वरा आज आत्ता इथं या क्षणाला अग्नी काढ आणि यांना भस्म कर? वाट बघावी लागेल. असं होऊ शकतो, परंतु ते होण्यासाठी आपले शब्द ज्यावेळेस आपण उच्चारतो का आपण एलिया आणि अलिशा सारखे आहोत का हे तपासणं गरजेचं आहे. लक्षात येते. हे आज देखील घडू शकतं. आत्ता आम्ही काही साक्ष्य ऐकल्या की नाही का, आपण आरोग्याच्या साक्ष्य ऐकतो. कोणाची किडनीची साईज लहान होती, काय झालं, त्यांना बरं वाटलं, सगळं अनेक एवढे महान साक्षी आज देखील बघत आहे. म्हणजे देव काम करत आहे ना. मग तो देव ज्या वेळेस एलिया म्हणतो अग्नी उतरून आणि ते येतं. याच चॅप्टर म्हणजे याच पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये बघतो आपण, अहज्या ज्यावेळेस बोलवतो की त्याला बोलवा, 50 सैनिक येतात. किती? 50 सैनिक येतात. आणि एलिया मस्त तिथे असं एका डोंगरावर बसलेला असतो, साधू ऋषी मुनीसा. त्याचा वेशच आहे ना तो, केसा ह्याचं घालतो, कमरेला नाही का कातडीचं हे वेस्टर्न आहे, एकदम भारी ड्रेसिंग आहे त्याचा नाही का. आपण फॅन्सी ड्रेसमध्येच घालू शकतो, रुटीनमध्ये नाही घालू शकत. अशा अवतारातला आपला महान एलिया बसलेला आहे. 50 सैनिक येतात, तुकडी सैनिकांची. आणि
महाराजांनी बोलवलंय, जर मी देवाचा सेवक असेल, या क्षणाला यांची अग्नी यांच्यावर उतरून आणि भस्म दे. भस्म झाले. काय काय पावर. उगीच ते 50 निघतं काय, नुसतं निरोप्या होते ते, हो की नाही. त्यांनी तर असा पण दम दिला नव्हता, उतर रे खाली, असं काहीतरी बोललं नव्हतं. ह्या लोकांनी जेवढा अपमान केला तेवढा अपमान तर त्यांनी केला नव्हता. पण एलिया जबरदस्त माणूस, त्याला वाटलं आणि त्याने अग्नी ओढून आणली. परमेश्वराला ते काम करावं लागलं. तो अद्भुत चमत्कार एलियाच्या त्या शब्दाद्वारे झाला. अशा महान एलियाची गोष्ट आहे. एकदा झालं नाही, परत एकदा झालं. परत एकदा ते 50 भस्म केले. आणि हे दोन्ही बातम्या पुढच्या 50च्या लोकांच्या तुकडीच्या सगळ्या लोकांना कळाली. बॉस आता आपला राजा तर आपल्याला मारून टाकण्याच्या हिशेबानेच पाठवते. तो माणूस असा आहे की तो बोलला की आकाशातून अग्नी उतरते. असा कसा माणूस आहे. आणि आता त्याला बोलवायला द्यायचं. त्या 50 एक शहाणपणा लढवला की बाबा हा सर्वसमर्थ देवाचा याजक आहे, ह्याच्यासमोर आपण नखरे करायला नको. त्यांनी गुडघे टेकले व्यवस्थित. साहेब, आमच्यासाठी, आमच्या लेकरा बाळांसाठी प्लीज जरा येत आहे का. हा आले लाईनवर. लक्षात घ्या, आज देखील घडू शकते. पण प्रश्न एवढाच आहे, का आपण एलिया आणि आलिशा सारखे तितके पवित्र, तितके नीतिमान, त्याच्या मार्गावर चालणारे आज तसे आपण याजक आहोत का. हा आपल्याला एक प्रश्न आहे. का अग्नी उतरून येत नाही यावेळेस. येतं ना, संताप येते कधी कधी. आपली सटकती, मी ह्याच्या भल्यासाठी करायला चाललो, त्यांनी माझ्या विरुद्ध नाही परमेश्वराविरुद्ध बोलत आहे, परमेश्वराविरुद्ध बोलत आहे, म्हणून आत्ता या क्षणाला याला भस्म करावं असं माझी इच्छा आहे. मग बोल ना, भस्म कर. मग येते का अग्नी. बघा, वाट पहा, याच्या पलीकडे काहीच होणार नाही. कारण आपण तितके सामर्थ्य ओढून आणण्याच्या पात्रतेचे आहोत का, हाही प्रश्न आहे. निश्चित प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्तामुळे आपण नीतिमान ठरलो, परंतु आज ती नीतिमत्वाची जी पातळी आहे ती प्रतिदिवशी आपण वाढत जाऊन देवाप्रत आपल्याला होण्याचा प्रयत्न रोज केला गेला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही बोलाल ना, नाही अग्नी उतरून आली तरी याद राखा. लक्षात घ्या, परमेश्वर मग तुमच्या त्या मुखातून येणाऱ्या शब्दांचा नाही का योग्य वेळी सन्मान केल्याशिवाय राहणार. तो सन्मानाचा ना एक प्रकारे, तो बोलला आणि अग्नी उतरून येते. पण लक्षात घ्या, आज ते तशी काही करायची गरज नाही आहे. आज आपल्याला ख्रिस्तानी एक नव्या कराराची आज्ञा दिलेली आहे. जा आणि जगाला सुवार्ता सांगा. हा काळ त्याच्या आधीचा आहे. लक्षात येते, हा काळ त्या आधीचा आहे, ज्यावेळेस याह्वे देवाचं नाव जरी उच्चारायचं असेल तर ते शब्द तोंडातून ते घेत नव्हते. फक्त होली म्हणायचे, पवित्र. जेव्हा हे शब्द घ्यायला घाबरायचे याजक लोक, इतका पवित्र त्या शब्दाला नाही का. आज देखील तुम्ही इस्रायलमध्ये गेलात तर ते शब्द उच्चारायला ते घाबरतात. इतका पवित्र, इतका आदर त्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्या देवाच्या सेवकाला आज एक अशा ट्रूपने गाठलेला आहे की तो, कारण याचा जो गुरु होता त्याने कर्मेल डोंगरावर आपल्या बालदेवताच्या 450 याजकांना ठार केलेलं आहे. आणि आता हा परत कुठे चालला आहे, जिथं आपण बालदेवतेची पूजा करतो. उच्च स्थान आहे, मोठं मंदिर आहे, जिथं हजारो लाखोनी लोक त्याची भक्ती करण्यासाठी तिथे येत आहेत. आणि आता हा जरी तिथे एंट्री केला तर पुन्हा काय खरं नाही, कारण याच्यावर तर बहुतेक दुप्पट वाटा उतरून आलेला आहे. एम आय राईट. दुप्पट वाट्याचा माणूस आता एंट्री करत आहे. याला आता इथूनच चालते करू, ह्या अशा अनेक कल्पनांनी ते समोरे जातात. लक्षात येते नीट आहे का. हे 42 नाही, ही गँग मोठी होती. काही आख्यायिका अशा आहेत की ते 50 होते. किती होते? 50. मग 42 लोकांनाच अस्वली फाडून का खाल्ले. फाडलं का बरं अस्वलीने. 42 या कड्याचा अर्थच आहे की डिवाइन जजमेंट, दैवी न्याय प्रगट होतं त्या आकड्यातून. त्यामुळं 42 लोकांना त्या अस्वलीने फाडलं. याह्वेची 42 वेगवेगळी नावं आहेत. त्या परमेश्वराच्या नावाने त्यांनी शाप दिला तर 42 लोकांना त्यांनी फाडलं. आणि 50 होते असं म्हणतात. 8 लोक उरलेली, जसे नोहा नाही का जलप्रलयानंतर 8 उरली होती ना, तसं 8च जणांना त्यांनी सोडलं होतं. अशी आख्यायिका खरी आहे खोटी माहीत नाही. पण हे खरं आहे
की जी 42 यहोवाची नावं होती त्याप्रमाणे, कारण त्यांनी यावे देवाचा अव्हेर केला होता. तुम्ही जेव्हा याजकाला बोलता, त्या देवाच्या सेवकाला बोलता, त्याच्या शिक्षणाला त्याचा आड येता, त्याच्या सेवाला तुम्ही आड येता, त्यावेळेस तुम्ही कळत नाही, तुम्ही डिरेक्टली कोणाशी भेटणार आहे? यावे देवाशी भेटणार आहे. तुम्ही ख्रिस्ताला भेटणार आहे, लक्षात ठेवा. आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे, या लोकांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे, ज्यावेळेस आपण पवित्र देवाच्या सेवकाला भेटतो तर तुम्ही परमेश्वराला हात घालत आहात, हे लक्षात ठेवा. हे सावधानतेचा इशारा आहे. तो बोलतो, हे लोक त्याला मारायला देखील चालले होते. त्यांनी काय का अवेअर केलं माहीत आहे का? त्या काळामध्ये त्या यावे देवाचे सेवक म्हटल्यानंतर खरं तर थरथर कापायला पाहिजे, कारण एलियाने तेवढं काम करून ठेवलं होतं. तरी देखील कठीण अंतकरणाचे लोक असतात ना, ते सुधरत नाहीत. पहिले थेसलनी 2:16 काय म्हणतं बघा. कारण आपण सांगायला जातो, परंतु काही नमुने असतात. ते कसे असतात? फर्स्ट थेसलोनियन्स 2:16. आता ऐका, विदेशी लोकांचे तारण व्हावे म्हणून. हा, दुसऱ्यांचे तारण व्हावं अशी तुमची इच्छा आहे की नाही? हां, मग काय होतं? विदेशी लोकांचे तारण व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर बोलण्याची ते आम्हास मनाई करीतात. हा. ते यासाठी ते मनाई करतात आपण बोलायला गेल्यावर. ते कशा? यासाठी हां, की त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरीत असावे. त्याचवरील क्रोधाची सीमा झाली आहे. हां, त्यांचा पापाचा घडा नीट भरावा म्हणून काही काही वेळेला परमेश्वराने त्यांना इच्छाच देत नाही. तुम्ही अनेक प्रयत्न करता, काय होत नाही, ते रिस्पॉन्स देत नाहीत. कारण परमेश्वर काय करत असतो? भरू द्यायचा, निकाल लावणारच आपण, हे लक्षात ठेवा. सो डोंट वरी, डू युअर जॉब, गॉड विल डू हिज जॉब. लक्षात येते? या ठिकाणी ह्या इतक्या भयंकर अशा परिस्थितीत हे लोक नुसते आले नव्हते, त्याला मारूनच टाकण्यासाठी आले होते. परिस्थिती गंभीर होती. हा येतोय आणि त्यावेळेस त्याचा अपमान करतात. लक्षात घ्या, त्या अगोदरच्या स्टोरीमध्ये काय झालं, त्याच अध्यायामध्ये, की यरिहो जवळ ते आल्यानंतर इथं 2 घटना घडतात. एक ग्रुप भेटतो, त्यांना विनंती करतो की अरे हा एलियाचा शिष्य आहे आणि आत्ता आपण बघितलं आणि जॉर्डन रिव्हर दुभागलं. कुठं आहे एलियाचा परमेश्वर म्हणून जो मारतो तर असं दुभागती नदी आणि तो कोरड्या भूमीवरून चालत येतो. हे सीन बघितलेले आणि त्या लोकांनी भले ठीक आहे नमस्कार केला, पण त्यांनी त्या देवाला मानलं. ह्या ज्या कोणी देवाला हा मानतो ना, तो देव मात्र महान आहे. कारण हा नुसतं बोलला, कुठे एलियाचा परमेश्वर म्हणून जे मारलं त्यांनी झगा, की ते नदी दुभागली. कोरड्या भूमीवरून हा चालत आलेला आहे. मग त्यांनी त्यांची समस्या सांगितली, बॉस आमच्या इथल्या नदीचं पाणी खराब आहे, आम्ही पिऊ शकत नाही ते पाणी. किती वर्षानुवर्ष ते पाणी पिऊ शकत नाही. असं आहे का? त्यांनी हे म्हटलं की जावा एक नवीन पात्र आणा, त्यात मीठ घाला. त्या नवीन पात्रात मीठ घातलं. यावे देवाचा सेवक आहे, त्यावेळेस अजून ख्रिस्त यायचं होता. त्यांनी फक्त परमेश्वराला धन्यवाद दिला आणि त्या नदीच्या पाण्यात ते टाकलं. ते झरे सगळे गोड झाले. अहो, पाण्याला आरोग्य मिळालं, वॉटर हील झाला. ॲक्च्युअली ते हिलिंग आहे वॉटरला. तुम्ही वाचा नीट ट्रान्सलेशन. पाणी बरं झालं. तोही आजारी होता, ते बरं झालं. यावे देवाच्या त्या सेवकांनी बरं केलं आणि तिथलं पाणी आज तागायत वचनात म्हणलंय गोड आहे. प्रभू श्री ख्रिस्ताच्या काळापर्यंत देखील असे काही पुरावे आहेत की त्या ठिकाणी त्या गावात गेल्यानंतर पाणी पिण्यालायक होतं. जे अलिशाने शुद्ध केलं ते आज तागायत शुद्ध आहे. लक्षात घ्या, किती वर्षानुवर्षे ते अशुद्ध होतं. त्या पाण्याला आरोग्य देण्याचं काम अलिशाने केलं आणि त्या ठिकाणी खराब पाणी असल्यामुळं ही टवाळकी गँग ही वॉटर गँग होती. बाहेरून आणून पाणी विकायचं काम हे करत होते. लक्षात येत आहे? एक डॉक्टर आहे, त्यांनी असा इलाज काढला आहे की सगळे जे पसरलेला रोग आहे तो झटक्यात बरा झाला. आम्ही गोळ्या बिस्किटं सगळे तयार करून ठेवली होती, याच्यामुळे आपली वाट लागली. राव ह्यालाच बघायला पाहिजे.
या उद्देशाने ती टवाळ गँग आलेली होती, लक्षात घ्या. त्यांनी गाठलं, आपलं पाणीच गोड झालं गावाचं. धंदा कसा करायचा, बिझनेस कसा करायचा, हो आपण लांबून लांबून आणून ह्यांच्याकडनं ऑन एक्स्ट्रा पैसे घेऊन विकत घ्यायचो. त्यात परत मिजाज मिळेल, काळजी करू नका, हे आवाज नाही, ह्याला त्याला. लक्षात आणा ही परिस्थिती कशी असेल. बिझनेस चौपट. अरे चांगल्या मनाची युथ असली असते तर काय म्हणले असते माहिती आहे का, अरे आपले बिझनेस सोड यार, या गावाचं पाणी शुद्ध झालं, लोकांचं कल्याण झालं. ही वृत्ती नव्हती त्यांच्या मनामध्ये, कारण ते खऱ्या देवाचे सेवक नव्हते ना. म्हणून त्यांना हा माणूसच नको होता. तो अक्षरशः त्याला चिडवत आहेत, त्याला मारून टाकून जा ना, तू पण स्वर्गात जाऊन दाखव, चला याला मारू, यांनी पण स्वर्गात जाते का बघू. इथपर्यंतच्या खालच्या लेवलची चेष्टा त्याची चालू होती. त्याला संताप स्वतःला टाकल्या म्हणून चिडवल्याचा आला नाही, त्याला संताप आला की यावे देवाच्या महान सेवक एलियाची हे चेष्टा करतायत, त्याच्या शिक्षणाची चेष्टा करतायत. स्वर्गारोहण होऊ शकतं, स्वर्ग आहे आणि परमेश्वराच्या मार्गावर चालल्याने तो मिळतो, या शिक्षणालाच त्यांनी घाला घालत होते आणि चेष्टा मस्करी ते करत होते. ते परमेश्वराला देखील आवडलं नाही. म्हणून परमेश्वराने त्याच्या मुखातून, बघा अशा कितीतरी गोष्टी आहेत, इन्स्टंट केलेलं नाही, पण इन्स्टंट करताना आपण एलिया आणि अलिशाच्या जीवनात बघतो. एलिया इन्स्टंट 450 लोक वधण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी त्या ठिकाणी अग्नी बोलवल्याने अग्नी आलं. त्या 50 सैनिकावर 2 वेळा त्यांनी अग्नी आणलं आणि तो बोलला झालं. आणि इथं तो कर्स करतोय आणि विदिन सेकंड तिथून 2 मोठ्या अस्वली बाहेर पडतात. लक्षात येते, अस्वल काय माणसं खात नव्हती. तुम्ही नीट जर अभ्यास केला तर जॉर्डनच्या ठिकाणी राहणाऱ्या अस्वली भले लांब लचक मोठ्या होत्या, परंतु ते काही शाकाहारी आणि काही जनावरांना ते खात होते. पण परमेश्वराने आज्ञा केली. परमेश्वर पूर्ण निसर्ग आणि सृष्टीचा राजा आहे. तो कुठल्या गोष्टीला कधी उपयोगात आणून त्याच्या सेवकाचा बचाव करेल सांगता येत नाही. कसं झालं असेल माहिती आहे का, ते सगळे सोटे तलवारी घेऊन याला आता मारू रे, याला पण स्वर्गात पोचू, तुला पण पोचवतो, जा तू स्वर्गात वर जा, ही चेष्टा करत होते. लक्षात घ्या, ज्या वेळेस ते येत होते अंगावर, ज्यावेळेस अस्वली आल्या आणि जेव्हा ह्यांना फाडायला लागले, तर गर्दीतून कोण एस्कॉर्ट केलं माहिती आहे का, त्यांचा 2 अस्वली एस्कॉर्ट करत होते. जसं आज आपल्याला परमेश्वरांनी देवदूत दिलेले आहेत, आज आपण कुठेही जाऊ तर आपलं एस्कॉर्टिंग त्या देवदूतांकरवी होतं. त्यावेळेस अलिशाला तिथून बाहेर पडण्यासाठी या 2 अस्वलींचा उपयोग परमेश्वरांनी केला. नाही का, तो असं सहज असं गर्दीच्या गर्दी मारायला येत असेल आणि त्या 2 अस्वली नाही का बॉडीगार्डसारखा असं फाडून फेकत असतील. फाडून चला, कोण येत आहे, किती तलवारी घेऊन येऊ दे, काय होऊ दे. लिटरली ते सीन आठवा पिक्चरसारखा. आठवा ना सीन, आठवा. आता हे अलिशा आहे आणि असं अलिशा चाललेला आहे आणि त्याला मारायला असं मॉब येत आहे आणि 2 बलाढ्य अस्वली असं आणलं की पोटात फाडून इकडं तिकडं चिंध्या. नुसतं आपण नुसतं मूवीमध्ये नाही का, सगळं आजकाल टेक्नॉलॉजीमुळे बघतोय, पण खरी मूवी तिथं घडली होती. 42 लोकांचा सपाटा त्यांनी लावला आणि अस्वली अशी छातीवर बडून म्हणले असतील, बोलता येत नाही पण म्हणले असतील. अजून आहे का कोण शिल्लक? बॉसला हात लावायची हिंमत आहे कोणाची? सत्य आहे. कोणी पाठवलं? परमेश्वराने पाठवलं. तुमचं VIP एस्कॉर्ट होईल जर तुम्ही परमेश्वराच्या मार्गात चालत असाल तर. तुम्हाला धक्का लागणार नाही, तुम्हाला बोट कोणी करू शकणार नाही, असं करू शकणार नाही. अरे करू शकेल ना, असं करू शकणार नाही. अशी देखील ताकद आहे देवामध्ये. जर त्यांनी इच्छा बाळगली तर हात सुद्धा तिथं स्टॉप होईल. अरे एक नस दाबली की माणूस जागेवर थांबतो. एक नस. अरे झाली का स्टोरी? बघूयात आपण त्याच अध्यायामध्ये. पहिला अध्याय म्हणजे 2 राजे, पहिला अध्याय नाही का, नाही पहिले राजे 13वा अध्याय. 1 किंग्स चॅप्टर 13 वर्स 1 to 5. तुमच्याकडे कोणाची हात करायची हिंमत व्हायची नाही. जरी स्टोरी वाचलात ना तुम्ही, वाचा हो सिस्टर. हा चॅप्टर 13 1 किंग 1 to 5. नंतर पहा,
परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाचा माणूस यहुदातून बेथेल येथे आला. त्या समयी यराबाम हवन करीत वेदीपाशी उभा होता. परमेश्वराच्या आज्ञेवरून त्याने त्या वेदीविरुद्ध हे शब्द उच्चारले. हे वेदी, परमेश्वर म्हणतो, पहा, दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा एक पुत्र जन्मेल, जे उच्च स्थानाचे याजक तुझवर होम हवन करीतात त्यांचा तो तुझ्यावर यत्न करेल. मानवांच्या अस्थी तुझ्यावर जाळी. त्याच दिवशी त्याने खून दिली. तो म्हणाला, परमेश्वराने सांगितलेली खून हीच. पहा, ही वेदी भंग पावेल आणि तीवरील राख उधळली जाईल. देवाच्या माणसाने बेथेलातल्या त्या वेदीविरुद्ध शब्द. आता इथे एक देवाचा सेवक आहे. त्या बाल मूर्तीच्या वेदीबरोबर हा ज्या लोकांनी, ज्या राजांनी हा सगळा घोटाळा घातला ना, त्या राजा त्या वेदीजवळ उभारला आहे आणि त्याच्या विरुद्ध संदेश देण्यासाठी एक सेवक येतोय. त्याचं नाव पण नाही. त्या जागेवर तुम्ही स्वतःचं नाव ठेवू शकता. तुम्ही जर देवाचा संदेश घेऊन कुठे गेलात आणि त्याची बोलल्याप्रमाणे काम करायला लागलात, तो भले कुठल्या देशाचा राजा देखील असेल, पण त्यांनी जेव्हा पुढं काय घडतं बघा. वेदी विरुद्ध जे हे शब्द उच्चारले ते राजा यराबाम याने ऐकले. तेव्हा तो आपला हात वेदीवरून काढून पुढे करून म्हणाला, त्याला धरा म्हणून असा हात केला त्याने. काय झालं मग? तेव्हा त्याने जो हात त्याचकडे केला होता तो वाळून गेला. बस. अरे तुम्हारी तरफ हात करने की भी हिम्मत नहीं हुई किसी. त्याला धरा म्हणलेला हात पुन्हा घेता आला नाही रिटर्न. वाळून गेला राजाचा हात. आता राजाची ही हालत झाल्यानंतर कोणाची हिंमत होईल त्याला धरायची? तो कसा गेला असेल? असं दिमागात गेला असेल ना, सगळे असं बाजूला, चला साहेबांना जाऊ दे, नाहीतर आपल्या राजाची जी हालत झाली आहे त्याच्यापेक्षा बदतर हालत आपली नको आहे. हे आहे यावे देवाच्या सेवकाचा सन्मान जो देव करतो. पण असा सन्मान आपल्याला जर हवा असेल का, आपण त्या देवाच्या सेवकासारखे आहोत का, हे आज आपण तपासलं पाहिजे. तुम्ही साध्या सुध्या देवाची भक्ती करत नाही, तुमच्या अंगावर शहारे आले पाहिजेत. कारण असा देव आहे जो आपल्या सेवकांना हात देखील लावू देत नाही. कारण स्तोत्र संहिता 105:15 म्हणतो, माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका. इट इज अ कमांड. माझ्या संदेष्टांच्या विरुद्ध बोलू नका. इट्स अ कमांड. जर तुम्ही हात लावाल आणि बोलाल तर याद राखा, ही इज अ गॉड ऑलमायटी लॉर्ड. तो असा देव आहे जागेवर भस्म करेल. तो असा देव आहे, एक नस दाबली की तुम्ही जागेवर तिथंच मूर्तीसारखं बसाल. माहिती ना पॅरालिसिसचा अटॅक झाल्यावर काय होतं, मेंदूभ्रंश नाही का, स्मृतिभ्रंश झाल्यावर काय होतं माहिती आहे ना, माणसाला काहीच आठवत नाही. एक नस एक पेशी इकडे तिकडे केला ना देव की होत्याचं नव्हतं होतं. सो पण एक लक्षात घ्या, बदल्याच्या आगीने हे पेटलेले सेवक नव्हते कुणी. ते परमेश्वराविरुद्ध बोलल्यानंतर पेटणारे लोक होते. आता बघूयात की नेमकं असं काय झालं होतं की अलिशाच्या जीवनासाठी, अलिशाचं जीवन संपवण्यासाठी हे यूथ, ही गँग त्याच्या विरुद्ध गेली. कारण पहिले राजे 12वा अध्याय 25 ते 33 मध्ये आपण बघूयात की झालं काय होतं की यावे देवाची सेवा तिथं घडत असताना दोन राज्य झाले. नीट ऐका. दावीद आणि शल्मोन असेपर्यंत इस्रायल एक राष्ट्र होतं. लक्षात येते? दावीद आणि त्याचा मुलगा शल्मोन राज्य करेपर्यंत एकच राष्ट्र होतं. पण शल्मोनानंतर राष्ट्रांची विभागणी झाली. उत्तरेकडचा भाग ज्याला इस्रायल म्हणतात ते 10 वंशांनी एकत्र येऊन बनलेला तो राष्ट्र आहे. आणि दक्षिणेकडचा भाग यहुदा, जिथे दाविदाचं नाही का यहुदा वंश आणि अजून एक वंश घेऊन बनलेले 2 वंशांनी हे राष्ट्र होतं. आणि खालच्या यहुदा प्रांतामध्ये परमेश्वराचं मंदिर जिथं होतं ते यरूशलेम हे शहर आलं होतं. बघा स्टोरी काय घडते, परत एकदा सांगतोय. शल्मोनानंतर राज्याची विभागणी झाली. 12 वंशापैकी 10 वंश म्हणाले की आम्ही एकत्र येतो आणि आम्हाला हे राज्य स्थापन करू दे. ते राष्ट्र स्थापन झालं, त्याचं नाव पडलं इस्रायल. शोम्रोन त्याची राजधानी आणि सुरू झालं कामकाज. खालच्या राज्य दक्षिणेकडच्या भागाला यहुदा वंशाने कव्हर केलं. त्याच्यासोबत एकच वंश आला बघा, जे सात्विकपणे चालतात
त्यांच्याबरोबर किती जण येतात हे तुम्हाला पहिल्यापासून माहीत असावं. त्यामुळे असं काही निराश होण्याची गरज नाही की आपण कमी आहोत, जास्त आहोत किंवा कुठं सेवेला जाताना थोडेच लेख येतात. डोंट वरी, हे आधीपासूनच घडत आलेलं आहे. पण योगायोगाने नाही, परमेश्वराने निश्चित केल्याप्रमाणे, कारण त्याच वंशातून प्रभू येशू ख्रिस्त येणार होता, ते यरूशलेमेचं मंदिर यांच्या प्रांतात आला. आणि मग यराबाम त्यावेळेस राजा होता. त्याने असा विचार केला की प्रतिवर्षी सणाला आपले लोक 10 वंशातले लोक, परमेश्वराचं मंदिर यहुदा प्रांतात आहे, तर त्या ठिकाणी रहाबाम जो राजा आहे, जर हे मंदिराच्या सेवेसाठी म्हणून वर्षातून जर जाऊ लागले 3 वेळा, तर हे कोणाला पूजतील? म्हणजे नाही का, त्या राजाला कदाचित ते वाहवा करतील, कदाचित त्यांचं मन बदलेल आणि ते पुन्हा सगळे वंश तिकडे निघून जातील. आणि जर ते तिकडे जायला लागले तर माझा मर्डर करतील, मी मारला जाईल. या शैतानी डोक्यानी तो चालू लागला. आणि मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? आता आपण एक काम करूयात, त्या यरूशलेमेच्या देवाच्या, याह्वे देवाच्या मंदिराकडे जाऊ नये म्हणून त्यांनी डायरेक्टली बेथेल आणि दान या 2 उंच ठिकाणी त्यांनी एक सोन्याच्या 2 वासरू केल्या. एक दान या ठिकाणी स्थापित केली आणि एक बेथेल, जिचं हाऊस ऑफ गॉड, याह्वे देवाला ज्याची ओळख आहे असा राजा, ज्या राजाला देवानी बसवलं तो राजा, ही नोज गॉड व्हेरी वेल, अगदी त्याला देव माहीत होता, असा राजाने हे काम केलेलं घाणेरडं काम. मी काय म्हणतोय, ज्यांनी चव चाकलेली आहे की देवच आपल्याला, मला राजा कोणी बनवलं आहे? देवानी बनवलेला आहे. आणि 10 वंश दिलेत, अजून काय पाहिजे? त्याने आनंदी पाहिजे ना. उलट खालचं यहुदा प्रांत आहे, भले यरूशलेम तिकडे गेलं, पण मला 10 वंश फॉलो करत आहेत. बहुमत माझ्याकडे आहे. बहुमत असलेल्या राजाच्या डोक्यात हे येतं की आजचं बहुमत उद्या नसेल तर तुझा विश्वास देवावरचा कुठं गेला? ते बहुमत तुझ्यामुळं नाही आहे की तू सत्कृत्य केला म्हणून तुला राजा झाला. भाऊ, तुला राजा देवानी बनवलं आणि ते बहुमत देखील देवानी मिळवून दिलं आहे. लोक हे विसरतात. देव आत्मा आहे, त्याला आत्मिक गोष्टी आवडतात. त्यांनी घालून दिलेले निधी विधी निश्चितच पाळले पाहिजेत. तो त्याविषयी खूप कडक आहे. आत्ताच मी बोललो, आवडती ना आपल्याला, काय बंधनं नाहीत. आजकाल लोकांना कसं आवडतं आहे, तुमच्या पापावर ज्याच्याकडे बोट ठेवलं जातं ना, ते स्थान नको आहे. आपल्याला कोणीही बोट दाखवू नये. मग कुठं बोट दाखवत नाही त्या ठिकाणी येस, आहा छान वाटलं, आपला पण चालतंय, त्यांचंही चालतंय, ओके ओके. लक्षात येते? ही स्थळं आवडायची कारणं काय आहेत लोकांना? कारण इथं ब्लेम गेम नसतो ना. सगळे आपापलं मस्त जसं वाटेल तसं जीवन जगतात. कोणीही टोकायला नसतं, कारण यावे देवच त्याचे रूल्स आहेत जे फॉलो केलं की तुम्हाला पापाचं लक्षात येणार आहे. पाप हेच मुळात लक्षात येण्यासाठी यावे देव प्रभू येशू माहीत होणं गरजेचं आहे. तो देवच नाही. आणि मग अजून पुढचं चित्र, असा भला मोठा ते सोनेरी काफ होता आणि त्याच्या भोवती बघा नुसता नंगा नाच चालू आहे. अशा पद्धतीची भक्ती त्या 2 ठिकाणी त्या इस्रायल राष्ट्रामध्ये होते. एक बेथेल, ज्याला हाऊस ऑफ गॉड म्हटलेलं आहे, त्या यराबाबाने ते भ्रष्ट केलं. दान या ठिकाणी ठेवलं होतं. अजून एक अशा भल्या मोठे 2 ठिकाणी दान आणि बेथेल या ठिकाणी भले मोठे असे हे केले होते. आणि या याजकासमोर फुल वाद्य वाजवत दिवस रात्र धिंगाणा चालायचा. काय पण नाही, कुठली नाही का पवित्रता नाही, काय नाही, हे सगळं नंगा नाच तिथं चालायचा. आणि यराबामाला ते आवडलं, लोक बेधुंद झाले. तो सब लग गए उसमें, सगळे धिंगाणा. बरं वाटू लागलं लोकांना, काय कुठलं रोकटोक नाही, आपलं जीवन आपल्याला जगता यायला लागलेलं आहे. तिकडे यरूशलेम जावं तर म्हणणार पहिल्यांदा तुम्ही पापी आहात, तुम्हाला बदली बळी द्यावा लागेल. ते निर्दोष कोकरा घ्यायचा आपलेच पैसे घालून आणि ते याजकासमोर तपासायला न्यायचं. आणि मग तिथं आपण गिल्ट फील होतं, तेव्हा सगळे पाप आठवणार याजक आठवा आणि ठेव याच्यावर हात. मग ते प्रेयर करायचे, हे असलं कसलं, इथं काहीच नाही गे, पाप हा विषयच नाही. जसं वाटेल तसं जीवन जगू लागले लोक. पण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, हे विश्वासणारेच होते, यावे देवाला ओळखणारे लोक होते. हे त्यांच्या सोयीने राजाने जे दिलं ते मान्य करू लागले. तत्कालीन समयच्या इतिहासकारांनी लिहिलं आहे, ती आख्यायिका खरी खोटी माहीत नाही.
हे सगळं सोयीने लोक स्वीकारले. हे अशा पद्धतीने बारीक सारीक गोष्टीमध्ये मूर्ख निघाले लोक, आणि मी म्हणेन मूर्ख निघाले नाही, सोयीने लोक आपली गरज भागवतात. ते मूर्ख होते का? यावे देवाची सेवा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या करणारे लोक होते 10 वंशातले, ज्यांनी चमत्कार बघितला होता. सगळा बघितला होता की नाही? सगळा चमत्कार बघितलेले. जर त्याला यराबाम फक्त एवढंच म्हणतंय, वाचूयात आपण पहिला राजे 12वा अध्याय 25 ते 33. मग आपण पुन्हा येऊया तिकडे. 12, 25 ते 33. यराबाम एफ्राईमाच्या पहाडी प्रदेशात शखेम नगर मजबूत करून तेथे राहू लागला. आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनुएल नगराची त्याने मजबूती केली. बघा, यराबाम आपल्या मनात म्हणाला की हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे. लोक यरूशलेमात यज्ञ करावयास गेले, तर त्यांचा स्वामी यहुदाचा राजा रहबाम याच्याकडे त्यांचे मन वळेल व ते मला जीवे मारून यहुदाचा राजा रहबाम याचे पुन्हा होतील. राजाने आपल्या बरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन सोन्याची 2 वासरे केली आणि लोकांस म्हटले, आजवर तुमचे यरूशलेमात जाणे झाले तेवढे पुरे. हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिस्र देशातून आणले, किती खोटं बोलायचं तेच हे पहा. त्याने एका वासराची बेथेल येथे व दुसऱ्याची दान येथे स्थापना केली. एवढं खोटं? ही गोष्ट पापास कारण झाली. दानापर्यंतचे लोक ह्यापैकी एका वासराच्या दर्शनात जाऊ लागले. त्याने उच्च स्थानी मंदिरे बांधली आणि सर्व लोकातून याजक नेमिले. ते लेवीचे वंशज नव्हते. मग यराबामाने 8व्या महिन्याच्या 15व्या दिवशी यहुदातील सणासारखा एक सण केला आणि वेदीवर होम बली अर्पिले. त्याप्रमाणे त्याने बेथेल येथे आपण केलेल्या वासराप्रित्यर्थ यज्ञ केले आणि आपण केलेल्या उच्च स्थानांच्या याजकास बेथेल येथे ठेवले. जी वेदी त्याने बेथेलात बांधली होती तीवर स्वतःच्याच मनाने ठरवलेल्या 8व्या महिन्याच्या 15व्या दिवशी त्याने होमबली अर्पिले. त्याने इस्रायल लोकांसाठी हा स्थळ स्थापिला आणि वेदीवर यज्ञ बली हवन करून अर्पिला. मला सांगा, तो काय म्हणतोय? ज्याने मिस्रातून काढलं तो देव हा म्हणून वासरू बनवला. पण तुम्ही सुज्ञ आहात. मग हे सुज्ञ नव्हते का? जाणीवपूर्वक सोयीने वागणारे लोक होते. लक्षात येते? तुम्हाला कोणाच्याही विरोधात मी काहीतरी उभा करण्यासाठी सांगितलं, पण खोटं बोललेलं तुम्हाला कळणार नाही का? मग जे वळले ते जाणीवपूर्वक वळले की नाही? जाणीवपूर्वक वळले. एवढं मूर्ख निघण्यासारखा माणूस असतो का? यरूशलेम म्हणजे मिस्रातून काढलेला देव, यावे देव, जो दिवसा मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ म्हणून चालायचा, इतका महान देव ज्याची आपण मूर्ती करू शकत नव्हतो, आज त्या उच्च स्थानावर जे प्रभू येशू ख्रिस्त असायला पाहिजे त्या ठिकाणी तुमची काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी येऊन बसलेल्या आहेत. आणि त्यामुळं तुम्ही जाणीवपूर्वक आंधळ्यासारखे वागतात. तुम्ही जाणीवपूर्वक मंडळीला, परमेश्वराला ग्रहित धरून जीवन जगतात. काही जण, मी तुमच्याबद्दल बोलत नाही, जे जगत आहेत त्यांना हे लागत असेल. तुम्ही देवाचं स्थान कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टींना देऊन यराबाबाने जी पद्धती अवलंबली होती तीच पद्धत सोयीस्कर तुम्ही अवलंबत आहात. तुमच्याकडे मग काही कारणं असतील. आज तो तुमचा जॉब असू शकतो, तुमची फ्रेंड असू शकतो किंवा असू शकते, तुमची संगती असू शकते, जी संगती तुम्ही सोडू शकत नाही, कारण का त्या संगतीमध्ये तुम्हाला यथेच्छ तुमच्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा असते. त्यामुळे या फेलोशिपपेक्षा ती फेलोशिप तुम्हाला आवडू लागते. तसंच या 10 वंशातल्या त्या लोकांना ते आवडू लागलं. लक्षात येते? आज अनेक लोकांच्या मनामध्ये यावे परमेश्वराची, येशूची जागा काहीतरी वेगळ्या गोष्टींनी घेतलेली आहे. तुमची जो उच्च स्थान म्हणजे तुमचं हृदय आहे, त्या ठिकाणी नेमकं कुठलं वासरू बसलं आहे हे शोधण्याची गरज आहे. आणि आपण जाणीवपूर्वक त्याला होकार देतो. तुमच्या जीवनातलं एखादं पाप तुम्ही जाणीवपूर्वक ते वासरासारखं पाळता, कारण तुम्हाला माहीत असून पाहिजे तसं जीवन जगण्यासाठी ते योग्य वातावरण तुम्हाला मिळतं.
कारण इथं आल्यानंतर इथून जे याजक आहेत ते पावित्र्यता, सुज्ञता, नीतिमत्व ह्याच गोष्टी शिकवत बसलेले असतात. आणि दर रविवारी जाऊन आपण नुसतं हेच किती दिवस ऐकायचं. मी तिकडं गेलो होतो मागच्या आठवड्यात जरा चुकवून एका ठिकाणी. काय होतं छान, निसर्ग सौंदर्य होतं, किती छान तिथं नदीचे झुळझुळ झरे वाहणारे होते. काय तो ग्रुप होता. आम्ही संध्याकाळी सगळे घेतले, आम्ही काय घेतलं नाही, आपण का दारू पित नाही, आपण विश्वासणार. पण छान होतो तो रविवार मी तिथं घालवला. मनाची शांती झाली. वा, रविवारची इथं भक्ती बुडवणार आणि कारण सांगणार. मी आउटिंगला गेलो आणि त्या ठिकाणचा तो ग्रुप होता, काय कॅबरे डान्स होता, संध्याकाळचा तर कॅम्प फायर. सगळं सोयीस्कर. मी अनेक उदाहरणं देऊ शकतो, पण तुम्ही सुज्ञ आहात. थोड्याशा उदाहरणावरून समजा की तुमची रविवारच्या भक्तीची जागा, परमेश्वराला नित्य आराधना द्यायची जागा कुठल्या गोड वासराने घेतलेली आहे हे शोधून घ्यायची वेळ आलेली आहे. कारण तुम्ही इथं येऊन बसल्यानंतर मला काही गोष्टीपर्यंत देव कळवतो की कोणाच्या अंतःकरणात काय चाललेलं आहे, परंतु सर्वस्व जाणणारा सर्वज्ञ देव केवळ देव आहे. लक्षात घ्या. हे लोक तिथून तीर्थयात्रा करायला दानकडे जायचे, दुसऱ्या बैलाकडे, दुसऱ्या वासराकडे. माहीत नाही कसं जात होते. 5,000 किलोमीटर आहे म्हणे. मग पायी जात होते का जीप करून जायचे का आपली गाडी करून जायचे, कार्ट नाही का, माल भरारे आपल्याला जायचं आहे, तीर्थयात्रेला चाललो आपण, इथलं घेऊन चला रे ते धूप, तिकडं जाळायचं आहे परत. हे सगळा उद्योग यराबामाने लावून दिला जेणेकरून खऱ्या देवताकडे यरुशलेममध्ये लोक जाऊच नाही. तुम्हाला शिकवताना तुम्ही मूर्खासारखं का वागायचं, या लोकांचाही तितकाच दोष आहे. आणि आता अशा वातावरणात वाढलेल्या बेथेलकडे एक मॅन ऑफ गॉड येत आहे, डबल अनॉइंटेड, एलियाचा सेवक. मग कोणाची टरकणार? शैतानाची टरकणारच ना. 50 से ज़्यादा लोगों की गैंग भेज दिया उन्होंने, पहिला ट्रूप, हो की नाही. आणि कोण फाडून खाल्लं? अस्वलाने फाडून फेकून टाकलं. बरं आहे, अलिशा लगेचच तिथून कर्मेल डोंगराकडे गेला. जर तसंच पुढं गेला तर बायबलमध्ये स्टोरी वेगळी असली असते. त्या दिवसांमध्ये किती जण मेले असते काही कल्पना नाही. कारण एलियाने 450 मारले, ह्यांनी पहिल्याच हिटमध्ये 42 उडवले. कारण का 42 याह्वे देवाची पवित्र नावांची यादी आहे. आणि त्यांनी ज्या याह्वे देवाला वेगवेगळ्या पद्धतीने चिडवलं होतं तुम्हाला माहीत नाही. खूप चिडवलं होतं त्यांनी, कारण बाल देवताची ते भक्त होते. आणि म्हणून त्या 42 लोकांना त्या आकड्याप्रमाणे मारूनच टाकलं. आणि तेव्हा बघतो आपण इथं अजून एक गहन अर्थ लपलेला आहे. ते न कळत परमेश्वराला नाकारत आहेत. एलियाचं स्वर्गारोहण झालं आणि एलिया जाण्यापूर्वी जसं बालच्या 4.5 लोकांचा खात्मा केला शैतानाच्या गँगचा, तसं एक 2000 वर्षापूर्वी एक येशू ख्रिस्त आला. तो वधस्तंभावर या शैतानाच्या गँगची वाट लावला, शैतानाचं डोकं ठेचलं. आणि एलियाचं जसं स्वर्गारोहण झालं तसं प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्गारोहण झालं आणि तो गेला. आणि आज पवित्र आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे, तो काम करत आहे. अलिशा त्या पवित्र आत्म्यासारखं आज, त्यावेळेचा अलिशा, आज पवित्र आत्मा आज देखील तो जात आहे या जगातल्या त्या बालपूजकांकडे की तुमच्या अंतःकरणातील ते बालदेवत काढून टाकून मी तुमच्या हृदयात वसणार. हे काम करण्यासाठी जात असताना आज जर त्याच्यामध्ये कोणी आडवं आलं तर तो जिवंत राहणार नाही. कारण मत्तय 12:31-32 म्हणतं की पवित्र आत्म्याविरुद्ध केलेलं दुर्भाषण देव सहन करत नाही. मी एक वेळी माझ्या पुत्राविषयी बोललेलं सहन करेन, पण जर तुम्ही पवित्र आत्म्याला नाकारत असाल, पवित्र आत्म्याविषयी जर बोलत असाल, सावधान. हे निसर्गातून काय कुठल्या गोष्टी, कुठला वारा कुठं जरी एका ठिकाणी विचित्र ठिकाणी शिरला ना, तुम्ही होत्याचे नव्हते होता. माहीत आहे ना, एक वात इकडून तिकडे सरकला ना, जॉईंट लॉक झाले तर तुम्हाला हलता येणार नाही. वात वारा निसर्गातल्या कुठल्याही गोष्टीचा वापर करून देव वटणीवर आणू शकतो. सावधान राहा. तुम्ही याह्वे देव
पवित्र देवाच्या वेदीशी अजिबात खेळ करायचा प्रयत्न करू नका. त्यावेळेस अलिशाच्या विरुद्ध बोलण्याच्या प्रयत्नांना अशा पद्धतीने देवाने डील केलं. आज तर देवाने मत्तय कृत शुभवर्तमानामध्ये सांगितलं आहे, जर तुम्ही पवित्र आत्म्याविषयी दुर्भाषण केलं तर त्यांची खैर नाही. म्हणून काल देखील इथे सेवा कार्य घडत होतं. डोंट जज. तुमच्या सत्सद्बुद्धीला पटत नाही ना, तुम्हाला कळत नाही ना, ती तुमची बुद्धी आहे मानवी. ते पवित्र आत्म्याचं कार्य तिथे चालू आहे. माहीत नाही आपल्याला, कदाचित कोणाला पटतं कोणाला नाही पटत. नेव्हर जज. जस्ट प्रे. जस्ट प्रे. जर ते खोटं असेल तर देव उघडं पाडेल, जर ते खरं असेल तर ते चालत राहील. तुम्ही का बरं त्याच्या विरुद्ध दुर्भाषण करायला किंवा विचार करायला जाता? जाऊ नका. म्हणून देवाच्या सेवकांना तुम्ही हात लावू नका असं देव उगीच म्हणत नाही. पण आज देवाच्या सेवकांनी देखील एक विषय महत्त्वाचा आहे, हे तपासून पाहिलं पाहिजे की अशा वेळी का देव आपल्याला पण म्हणू शकतो का हा माझा देवाचा सेवक आहे म्हणून. आणि जे असे सेवक आहेत जे देवाने नेमलेत त्याला कोणी हात पण लावू शकत नाही. देवाच्या इच्छेतले वेगळे. आज आपण आपल्या सोयीने जिथे कुठे जात आहोत, आपल्या सोयीने ऐकता येते ना, आपल्या सोयीने कुठेतरी जाता येते, आणि अशामुळं तुमच्या आत्मिक जीवनाचा तुम्ही नाश करून घेता. तर आज या वचनातून देवबाप सांगत आहे, जसं ते एलियाला नाकारले तसं ख्रिस्ताला नाकारत आहेत लोक. जसे ते अलिशाला नाकारत आहेत, त्यावेळेस आज देखील अशा अनेक कल्ट आहेत जे पवित्र आत्म्याला नाकारत आहेत. लक्षात येते? त्यामुळं पवित्र आत्म्याच्या कार्याला कुणीही नाकारू नका. पवित्र आत्मा आज देखील काम करत आहे. मला माहीत आहे तुमचा देह अशक्त आहे. काल रात्री जागरण झालं असेल. आज जरी तुमचा देह तुम्हाला साथ देत नसेल, परंतु आज जे वेदीवरून वचन होत आहे, निश्चितप्रमाणे तुमचा आत्मा मात्र त्याला ऐकत आहे. हे लक्षात असू देत. देवबाप या वचनाकरवी आज आपल्या सगळ्यांशी बोललेलं आहे. आम्ही याजक म्हणून आम्ही आमचं जीवन तपासलं पाहिजे. का एलिया आणि अलिशासारखं आम्ही बोलल्यानंतर आज तो चमत्कार घडू शकतो का, यासाठी आम्ही आमचं जीवन तपासलं पाहिजे. आणि तुम्ही अशा लोकांनाच फॉलो करा, अशा गोष्टींनाच फॉलो करा जे देवाच्या वचना बरोबर असेल. वचनाविरुद्ध बोललेला कुठल्याही याजकाचा शब्द असू देत, कुठल्याही देवाचा सेवकाचा शब्द असू देत, काय जर जगामध्ये प्रमाण मानायचं असेल तर केवळ पवित्र शास्त्र, फक्त आणि फक्त पवित्र शास्त्र. तुम्ही जर बोललात तर कोणाला पाठवून कसं सरळ करायचं ते देवाला माहीत आहे. आता अस्वलच येतील का एखादी सुनामी येईल? हां, आपल्याला वाटतंय अचानक सुनामीमध्ये गडप झालेले, अचानक भूकंप झाला का हो आपला नंबर लागला नाही? परवा पण धक्के बसले. एवढं छान पैसे देऊन बँकेचे हप्ते अजून चालू आहेत, आपलं घर पडलं नाही की? भेगा नाही आलं त्याला. आली असती तर एक भेग किंवा असा तुकडा बिस्किट जर का झाला असतं तर घराचं. त्याची करुणेला इझी घेऊ नका. ते जे हिशेब होत आहे ना, हे सगळा हिशेब असतो. कोणाला कुठं सरळ करायचा देवाला परफेक्ट माहीत असतं. आज तुमच्या विरुद्ध जर कोणी बोलत असेल, वेट ऑन गॉड. बस पिक्चर अभी बाकी आहे बॉस. सगळं सीन दिसणार आहे. क्लायमॅक्सला सगळं व्यवस्थित झालेलं दिसणार आहे. का तगमग करता खुर्चीला असं धरून बस, हे आत्ताच खरा संपला पाहिजे? नाही. विलन आत्ताच संपला तर तुम्हाला क्लायमॅक्स कसं समजेल? अभी पिक्चर बाकी आहे. त्या विलनला तर प्रभू येशू ख्रिस्त बघेलच बघेल. पण तुम्हाला या मूर्खांसारखा चॉईस तुमची नसावी. आज एवढंच मला सांगायचं आहे. याजक म्हणून आम्ही आमचं जीवन तपासू, पण तुम्ही देखील कुठल्याही अशा मूर्ख लोकांच्या नादी लागून कोणाच्याही, सॉरी टू से, वेदीवरून बोलत आहे, हे मूर्खच म्हणायला लागेल ना. ज्यांना कुणी आणलं आहे माहीत असताना फक्त एक राजा सांगतो की ह्या वासरांनी आणलं आहे. किती 10 वंशाचे लाखो लोक होते, सगळेजण नुसतं राजावरनं चालून गेला तर राजा संपला असता. चालून पलीकडे हे नाही काय बोलायला, झूठ बोल रहा है म्हणून नुसतं चालून गेले असते तर पायाखाली मेला असता तो. अक्कल चालवा म्हणून बायबल वाचा. कोणीही तुम्हाला मूर्खात काढू नये याच्यासाठी सावध राहा. सावधान. मी मतितार्थाने बोलायला लागलो, थोडंसं घरी जाऊन अध्ययन करा की असं कुठं आपण विचित्र वागलेलो आहोत. जगाचं सगळं नॉलेज व्हायला देखील कमी पडेल आयुष्य. फक्त विश्व बनवलेलं शोधाला शास्त्रज्ञांना नोबेल मिळत आहेत.
अजूनही शोधला तुम्ही पण, तुम्हाला पण नोबेल मिळेल, पण शोध सापडणार नाही. गुप्त गोष्टी परमेश्वराच्या अधीन आहेत. शोध लावणं राजाचा गौरव आहे. शोध लावायचा आहे, याच्यातलं लावा. जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, समृद्धच होणार. याच्यासाठी बैठक करून बसवावं लागेल. काय समजत नाही ना, वाचत राहा. पवित्र आत्मा हळूहळू रिव्हील करेल. आज जसं 2च वचन आहेत, तो तिथून आला, पोरं आली समोर, टाकल्या वर जा रे निघ, आणि तिकडून जंगलातून अस्वल आली. संपलं नाही. ते देवाविरुद्ध बोलले. तुम्ही फक्त सर्वसमर्थ देवावर विसंबून राहा, प्रार्थना करा. त्यांनी कर्ज केलं होतं कारण त्यांनी देवाविरुद्ध बोललं होतं. आज आपण नव्या करारातले लोक आहोत. आपल्याला माहीत आहे ख्रिस्ताने सांगितलं माफ करा. शत्रू जर बोलत असेल तर त्याच्यासाठी प्रार्थना करा. शाप देत असेल तर त्याला आशीर्वाद द्या. लक्षात येते, अलिशाच्या काळात अलिशाने केलं, पण आत्ताच्या काळातले अलिशा जे कोणी तर असतील तर नसतील तरी आत्ता काळातले सगळे लोकांनी, आपण याजकांनी काय करायचं आहे? येशू ख्रिस्तांनी एक चांगली नवी शिक्षण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? कर्ज करताय कोण? ब्लेस दे. कोणी तुम्हाला त्रास देतोय त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हे फॉलो करा, हे फॉलो करा. तुमचे आशीर्वाद तुमच्या वाटेकडे धावत येतील. अरे मला ह्याला गाठायचं, कारण हा परमेश्वराच्या मार्गात चालत आहे. आणि तुम्हाला एस्कॉर्ट करायला आता अस्वलं नाहीत. प्राणी पाळायला बंदी आहे. नाही तर काय पण उद्या मी माझी संपत्ती विकतो आणि 2 अस्वलं माझ्या समोर चालवायला लावतो. अजिबात काही करायची गरज नाही. सर्व समर्थ देवावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी त्यांनी देवदूत सेवेसाठी दिलेलं आहे. तुमच्या समोर देवदूत आहे, ते चालतील आणि तुम्हाला एस्कॉर्ट करतील. तुम्हाला कोण टच पण करू शकणार नाही. गॉड ब्लेस यू. असंच राहा. तुमच्यातल्या गोड वासरू कोणी असेल तर काढून टाका. प्लीज चेक. आज घरी गेल्यानंतर उगीच बसू नका. प्लीज चेक. असे कुठली गोष्ट ते देवाच्या भक्तीच्या आड येत आहे, काढून टाका. आयडल वर्शिप म्हणजे काय? आयडल वर्शिप म्हणजे देवाच्या जागेवर आलेली ती कुठली पण गोष्ट, मग ती नोकरी आहे, छोकरी आहे, पैसा आहे, काय बघा, का तुमचं व्यसन आहे, का तुमचा व्यभिचार आहे, का तुमचा जार कर्म आहे, काय ते तपासा. मी सगळं एकाच भाषणात नाही सांगू शकत. एकाच संदेशात सगळं कसं होणार? म्हणून प्रत्येक रविवारी यावं लागतं. देव तुमच्याशी बोलतो देव. फक्त अलिशाशीच बोलतो असं नाही, एलियाकडनं बोलतो, आलेल्या प्रत्येक याजकाकडून बोलतो. या पुलपिटवर जो उभा राहतो ना, देव त्याला ब्लेस करतो आणि त्याच्या मुखाकरवी पवित्र आत्मा तुमच्यापर्यंत संदेश आणतो. पण तुम्ही देवाच्या मंदिरात योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे. आज आपल्याशी देव बोललेलं आहे. आज त्या एलियाचं दर्शक जर प्रभू श्री ख्रिस्त मांडलं तर अलिशा हा पवित्र आत्म्याचा दर्शक आहे. आज तो इथं काम करत आहे. आणि जर तुमच्या या कामामध्ये जर कोणी टोमणं मारत असेल, कोणी बोलत असेल, तर देव म्हणतो मी हे सहन करणार नाही. पण तुम्ही मला आत्ताच निकाल पाहिजे अलिशा आणि एलिशासारखा असं म्हणत असाल तर तसं चालणार नाही. तुम्हाला ब्लेस करायला सांगितलं आहे. तुम्ही तुमचं काम करा, देव त्याचं काम करेल. लक्षात येतं आहे? खूप लोकांना जुन्या कराराप्रमाणे राहू वाटतं आहे. मग तुम्ही त्याप्रमाणे राहता का? नाही राहत. तुम्ही नवा कराराचे आशीर्वाद घेतात, हो की नाही? प्रभू श्री ख्रिस्त येऊन गेलेला आहे, सगळी किंमत चुकवलेली आहे. आज तुम्हाला एक वागणुकीची वेगळी पद्धत दिलेली आहे ज्याच्यात प्रीती सर्वोत्कृष्ट आहे. तर ती बाळगा मनात आणि लोकांना प्रेम आणि प्रेम आणि प्रेम द्या जे ख्रिस्ताने दिलं. जो आला होता त्याच्यासाठी त्यांना सांगा की ख्रिस्ताने तुमच्या सगळ्यांची, तो ख्रिस्ती लोकांची पापांच्यासाठी आला होता का? जगाचे पाप त्यांनी स्वतःवर घेतले आणि तो सगळ्यांना मुक्ती देण्यासाठी आला. जो कोणी फक्त मुखाने कबूल करेल की त्याने आमचे पाप घेतले, तो क्रूसखांबावर मेला, तो गाडला गेला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा पुनरुत्थित झाला. या तिन्ही गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी आज त्याला माझा तारणारा म्हणून स्वीकारतो. एवढं जो कबूल करतो तो आज त्याच्या राज्यात, सार्वकालिक जीवनात, सार्वकालिक पुस्तकात त्याचं नाव लिहिलं जाईल. इतकं सिंपल आहे ते.